संतापजनक बातमी समोर आलेली आहे। नोकरीच्या जाहिरातीबाबतची ही बातमी आहे, कारण गुजरातच्या सुरतमधील नोकर भरती करणाऱ्या एका HR फ्रीलान्स रिक्रुटरनं एका संकेतस्थळावर नोकरीची जाहिरात दिली। मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर या पदासाठी ही जाहिरात होती आणि या जाहिरातीत तिनं जी पहिलीच अट ठेवली ती होती भेदभावाची। इथं मराठी माणूस अर्ज करू शकत नाही असं त्या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलंय। या जाहिरातीवरून आता सोशल मीडिया X अकाउंटवरून नेटकऱ्यांनी या महिलेवर टीकेची झोड उठवलेली आहे। त्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तिनं ती जाहिरात काढून टाकली। तसंच नजर चुकीमुळे आपल्याकडून ते लिहिलं गेलं अशी सारवासारव करत या महिलेनं माफी मागितलेली आहे। तर मराठी माणसांना आता सावध व्हा, या लांडग्यांच्या नादी लागू नका। मराठी माणसांवर घाव घातला जात असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली। आता कोणतरी येणार असेल तर त्याच्यात पुन्हा मराठी माणसाला त्याला संधी द्यायची नाही असं जर सरळ सरळ जाहिरात देत असतील तर हा तर संविधानाचा बडप्पा नाही ना। तुम्ही आमच्या आत्ता इन्कम टॅक्समध्ये नोकर भरतीमध्ये 1200 मध्ये 3 मराठी आले हो। म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन कब्जा केलेला आहे, सगळंच कब्जा केलेला आहे। यासाठी मराठी माणसाने आता सावध व्हा बरं का।